अमेरिकेनं भारताच्या सोलर पॅनलवर 125% टॅरिफ आकारण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे सोलर उद्योगाला फटका बसणार आहे। तर या क्षेत्रातील उद्योग शेअरमध्ये मोठ्या घसरणीची शक्यता आहे। त्याचबरोबर टॅरिफ डीलमध्ये ठरलेल्या 18%चा नियम उधळून लावत अमेरिकेनं घेतलेला निर्णय आता भारतासाठी मोठा धक्का मानला जातोय। सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे आपल्या सोबत आहेत। अमेरिकेकडून सर भारतावर आता सोलर क्षेत्रात मोठा टॅरिफ लावण्यात येतोय। श्रद्धा, जसं तू म्हटलास एक मोठा धक्का भारतासाठी। अमेरिकेनं 18% ट्रेड डील ही मंजूर केली होती। कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय हा संपुष्टात आणल्यानंतर पुन्हा 3 ते 4% दरम्यान भारतावर टेरिफ असणं अपेक्षित होतं। त्यानंतर अचानक 10% आणि 15%चा निर्णय घेण्यात आला। याही परिस्थितीत भारतावर 18%पेक्षा जास्तचं टेरिफ असणं मात्र अचानकपणे आता डोनाल्ड ट्रम्प सरकारनं निर्णय घेत सोलर पॅनल्सवर 125%पर्यंतचं टेरिफ आकारण्याची घोषणा केलेली आहे। भारताच्या दृष्टीने अत्यंत मोठा धक्का आणि भारताच्या सोलर पद्धतीने मोठा धक्का आहे। मुळात अशा स्वरूपात काही निर्णय युरोपातल्या देशांबरोबर घेतले गेले आहेत। युरोपीय देश कोणता निर्णय घेतात आणि कशा स्वरूपात याला प्रत्युत्तर देतात याकडे जगात लागले आणि त्यातूनच पुढे भारत सध्या एक मोठा धक्का आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। आता अमेरिकेकडून भारताच्या सोलर पॅनलवर 125% टॅरिफ लावण्यात आलाय। अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल। तसंच शेअर मार्केटमध्येही यामुळे मोठा बदल घडण्याची शक्यता आहे, मोठा फरक पडण्याची शक्यता आहे। तर टॅरिफ डीलमध्ये ठरलेल्या 18% नियमाचं उल्लंघन करण्यात आलंय अमेरिकेकडून। त्यामुळे जागतिक पातळीवर आता हा मोठा तोटा भारतासाठी म्हणावा लागेल, मोठा धक्का म्हणावा लागेल।